नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आता वात्सल्य आश्रम धोक्यात आल्यामुळे सायली आणि अर्जुन दोघेही खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. तर इथे सायली आणि अर्जुन दोघेजण आता देवी आईच्या मंदिरामध्ये येतात. कारण इथे सायलीचं मन आणि चित्त दोन्हीही आता थाऱ्यावरती नसतं. आपलं वात्सल्य आश्रम जे तिच्यासाठी तिचं घर आहे, मधुभाऊने लाडाकुडामध्ये तिला लहानाचं मोठं केलेलं असतं आणि तिच्याबरोबरच कितीतरी मुलामुलींना त्यांनी वडिलांसारखं प्रेम दिलेलं असतं आणि ते त्यांचं घर ज्या अंगणामध्ये ते सगळेजण इकडे तिकडे वावरत असतात, फिरत असतात, नाचत खेळत असतात आणि ते वात्सल्य आश्रम आता पाडण्यात येणार आहे ही बातमी जेव्हा सायलीला कळते तेव्हा सायलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला चक्कर येते. त्यामुळे इथे अर्जुनला कळलेलं असतं की सायलीसाठी ते आश्रम किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथे तिचं चित्त धाऱ्यावरती नसतं. तिच्या मनामध्ये आता वेगवेगळे विचार येत असतात. ते दूर करण्यासाठी सायली म्हणते, तुम्ही मला देवी आईच्या मंदिरामध्ये घेऊन जा, त्याशिवाय मला बरं वाटणार नाही. तेव्हा अर्जुन सायलीला घेऊन जातो. तेव्हा इथे सायली म्हणत असते की देवी आई, हे सगळं काय चाललं आहे? माझं वात्सल्य आश्रम जे माझं घर आहे, लोकांसाठी ते आश्रम असेल, पण माझ्यासाठी ते माझं घर आहे, ते पाडू देऊ नका. मधुभाऊने कष्टाने ती जागा उभारलेली आहे, ते घर उभारलेलं आहे, त्यामुळे जे काही संकट आहे ते बाजूला करा, असं ती आता देवी आईकडे मागणं मागते. आणि अर्जुनला म्हणते की हे बघा, तुम्ही एवढे मोठे वकील आहात, आता तुम्हाला तुमची सगळी ताकद आणि तुमचं शिक्षण आणि तुमचा अभ्यास याच्या जोरावरती तुम्हाला आता आमची जागा मिळवायची आहे. तो स्टे जो तुम्ही लागू केला होता, पुन्हा तुम्हाला तो स्टे लागू करावा लागेल. तुम्ही मला वचन द्या. असं वचन आता सायलीने अर्जुनकडून घेतलेलं असतं आणि अर्जुनसुद्धा ते वचन सायलीला देतो. त्यानंतर इथे अर्जुन आणि सायली दोघंजणं प्रतिमालासुद्धा भेटायला आलेले असतात आणि त्याचबरोबर अर्जुनला वात्सल्य आश्रमाबद्दल आणि ती न्यूज आता रविराज काकांनासुद्धा सांगायची असते. तेव्हा रविराज काकांबरोबर आता महिपत साक्षी शिखरे ही सगळी नावं घेतल्यानंतर इथे महिपत शिखरेचं नाव ऐकल्यानंतर आता प्रतिमाची हालचाल ही बदलते. तिचं एक्सप्रेशन चेंज होतात. ती खूपच जास्त घाबरते. तेव्हा अर्जुन आणि रविराज काका आणि सायली तिघेही विचारतात की प्रतिमा, ते काय झाले? तुम्हाला काही त्रास होतोय का? तेव्हा इथे प्रतिमा घाबरते आणि इथे अर्जुनने आपल्याबरोबर जी फाईल आणलेली असते, वात्सल्य आश्रम मर्डर केस याची त्याने जी तयार केलेली फाईल असते, त्याच्यामध्ये महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे यांच्या डॉक्युमेंटवरती त्यांचे फोटोज असतात. आणि जेव्हा महिपत शिखरे याच्याबद्दलची माहिती आता रविराज काका वाचत असतात, तेव्हा त्याचा फोटोसुद्धा त्या फाईलमध्ये असतो, त्या डॉक्युमेंटवरती असतो आणि तो फोटो आता प्रतिमा बघते आणि प्रतिमा खूपच जास्त घाबरून जाते. तेव्हा इथे अर्जुन आणि इथे रविराज काका तिला विचारल्यानंतर ती म्हणते की 22 वर्षांपूर्वी आपला जो अपघात झाला होता, तेव्हा हाच व्यक्ती होता ज्याने माझ्या चेहऱ्याची ही अवस्था केलेली आहे. माझ्या चेहऱ्यावरती त्याने जळकं लाकूड मारलं होतं आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्याची अर्धी बाजू ही जळालेली आहे. हे सत्य आता प्रतिमा रविराज काका, अर्जुन आणि सायलीला सांगते. तर इथे प्रतिमाची स्मृती आता थोडी थोडी परत येत असते. पण ज्या माणसाने तिला खूप जास्त घाव दिले होते, तो म्हणजे महिपत, जळालेलं लाकूड त्याने तिच्या चेहऱ्यावरती मारलेलं असतं आणि त्यामुळे ती पुन्हा बेशुद्ध झालेली असते. हे सत्य आता तिने रविराज काकांसमोर सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे महिपतचा फोटो बघितल्यानंतर आणि अर्जुनच्या तोंडून महिपत शिखरेचं नाव ऐकल्यानंतर प्रतिमाला 22 वर्षांपूर्वी झालेला अपघात आणि चेहऱ्यावरती जळकं लाकूड मारल्याचं सत्य आता तिच्या लक्षात येतं आणि ती अर्जुन आणि रविराज यांना ते सत्य सांगून टाकते. त्याचबरोबर रविराज काकांच्या समोर आता प्रिया आणि नागराज यांचा सुद्धा खरा चेहरा येणार असतो. कारण इथे प्रिया आणि नागराज दोघंजण आता आपल्या कट कारस्थानापासून काही दूर झालेले नसतात. इथे प्रिया आणि नागराज दोघंजण आता प्रतिमाला पुन्हा मारण्याचा प्रयत्न करत असतात. कारण प्रतिमाला महिपत आठवलेला असतो. त्यामुळे आता रविराज काका महिपतपर्यंत पोहोचणार असतात आणि त्यामुळे इथे नागराज आणि प्रिया या दोघांची सुद्धा नावं पुढे येणार असतात. तेव्हा नागराज म्हणत असतो की प्रिया, आता प्रतिमाला जिवंत ठेवणं आपल्यासाठी धोक्याचं होणार आहे. तू तिच्या गोळ्या तर बदललेल्या आहेस, पण आता तिला लवकरात लवकर कायमचं आपल्याला वरती पाठवावं लागेल. त्याशिवाय आपल्या मानेवरती जी टांगती तलवार आहे ती बाजूला होणार नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणते, ठीक आहे, आपण आता हा किल्लेदार आणि सुमन दोघेजण घरामध्ये नसताना तिचा काटा काढूया. असं आता मारण्याचा प्रयत्न चालू असताना रविराज काका दाराच्या मागून नागराज आणि प्रिया यांचं बोलणं ऐकतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो.
आणि तेव्हा रविराज काका आता प्रियाच्या थोबाडीत सुद्धा देतात। तर आता आजच्या दिवशी एक नाही तर दोन खुलासे हे अर्जुन आणि रविराज काका यांच्या समोर झालेले असतात। तर आता इथे रविराज काका आता अर्जुन आणि सायलीची कशा पद्धतीने मदत करतात वात्सल्य आश्रम वाचवण्यासाठी, आणि त्याचबरोबर नागराज आणि प्रिया यांचं सत्य रविराज काकांना कसं काय कळतं आणि इथे प्रियाचं थोबाड ते का बरं फोडतात, सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे सायली आणि अर्जुन आता मंदिरामधून रविराज काका यांच्या घरी येतात, कारण सायलीला प्रतिमाला सुद्धा भेटायचं असतं, तिचं मन मोकळं करायचं असतं। तेव्हा इथे सायली आणि अर्जुन आल्यानंतर प्रतिमा आणि रविराज काका बाहेर दोघंजण बसलेले असतात। तेव्हा सायली येऊन प्रतिमाला मिठी मारते आणि खूप जास्त रडत असते। तेव्हा प्रतिमा तिचे डोळे पुसते आणि तिला विचारते की काय झालं। तेव्हा इथे सायली म्हणत असते की प्रतिमा त्या माझ्याबरोबर खूप वाईट घडतंय, माझे मधुभाऊ जे मला वडिलांसारखे आहेत ते जेलमध्ये जाऊन बसलेत, आणि आमचं घर ज्याच्यासाठी आम्ही हे लढतोय ते घरसुद्धा आता आमचं जाणार आहे, ते पाडणार आहेत। तेव्हा रविराज काका विचारतात की अर्जुन काय झालं। तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर, वात्सल्य आश्रमावरती मी स्टे आणला होता, तुला तर माहिती आहे ती सगळी केस, आणि आता तो स्टे महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी बाजूला करायला सांगितलेला आहे। हे सुद्धा ते दोघंजण बेकायदेशीररित्याच करत असतील, म्हणजे लिगली करण्यासाठी त्यांच्याकडे हिंमत नाही आहे, कारण मी योग्य ते मुद्दे मांडूनच त्या जागेवरती स्टे आणला होता। जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही, कोण दोषी आहे समोर येत नाही, तोपर्यंत वात्सल्य आश्रम हे पाडलं जाऊ नये। आणि त्याचबरोबर तिथे खूप सारे पुरावे, तिथे खूप सारे अशा काही गोष्टी आहेत त्या अजूनही केससाठी महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामुळे आत्ताच जर तो आश्रम पाडला तर मग वात्सल्य आश्रम मर्डर केस याच्यापासून सुद्धा कितीतरी लोक दूर जातील, आणि जे निर्दोष आहेत त्यांना शिक्षा होईल, आणि दोषी आहेत ते मोकाट इकडे तिकडे फिरतील। तेव्हा इथे अर्जुनने आपल्याबरोबर आता फाईलसुद्धा आणलेली असतात, त्याच्यामध्ये महिपत शिकरे साक्षी शिकरेचा फोटो असतो आणि त्यांच्याबद्दलची माहिती असते। केसबद्दल जे काही स्टडी केलेलं असतं अर्जुनने ते आता रविराज काकांना दाखवतो, त्याच्यामुळे इथे रविराज काकांची सुद्धा आता अर्जुनला हेल्प मिळणार असते। तेव्हा महिपत शिकरेचं नाव घेतल्यानंतर आणि त्यांनी कसा इथे विलासचा खून केला आणि मधुभाऊंना कशा पद्धतीने अडकवलं हे सगळं आता अर्जुन आणि सायली प्रतिमासमोर रविराज काकांना सांगत असतात। तेव्हा इथे रविराज काकांना इथे पूर्ण केस तर माहिती असते, पण काही सत्य त्यांना अजूनही माहिती नसतं, ते सुद्धा आता अर्जुनच्या मार्फत कळालेलं असतं। पण इथे प्रतिमा खूप घाबरते। फाईलमध्ये ती जेव्हा महिपत शिकरेचा फोटो बघते तेव्हा प्रतिमा उभी राहते आणि ती त्या फोटोकडे बोट दाखवते। खूपच जास्त घाबरल्यामुळे इथे आता रविराज काका आणि अर्जुन दोघेही विचारतात की काय झालं। अर्जुन म्हणतो प्रतिमा आता काय झालं, तर सायलीसुद्धा काळजीने विचारते। तेव्हा प्रतिमा म्हणत असते की हा फोटो, हा माणूस मला ओळखीचा आहे। तेव्हा इथे रविराज काका म्हणतात तू याला कशी काय ओळखतेस। तेव्हा ते म्हणतात हा एक गुन्हेगार माणूस आहे, त्याचा आणि तुझा काय संबंध, तू कधी बघितलास याला। तेव्हा इथे प्रतिमा म्हणते आपला अपघात झाला होता तेव्हा मी एका दरीत कोसळले होते आणि तिथे आग लागली होती, तेव्हा हा माणूस तिथे आला, त्याने जळकं लाकूड घेतलं आणि माझ्या चेहऱ्यावरती मारलं। माझ्या चेहऱ्यावरती या ज्या खुणा आहेत, या मावा आहेत, त्या सगळ्या या माणसामुळे आहेत, कारण याने मला मारण्याचा प्रयत्न केला होता। हे आता प्रतिमाने सांगितल्यानंतर रविराज काकांना आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो। हे सत्य तर त्या दोघांना माहितीच नसतं। 22 वर्षांपूर्वी कुणी अपघात घडवून आणला हे रविराज काकांना आता कळालेलं असतं। त्यामुळे इथे आता रविराज काका यांच्यासमोर महिपतचा खरा चेहरा आलेला असतो। महिपतने असं का बरं करावं, रविराज काकाने अर्जुन विचारतात। पण आत्या तू बरोबर बोलतेस ना, हाच तो माणूस होता का, हवं तर नीट बघ। तेव्हा प्रतिमा म्हणते हाच तो माणूस होता, त्याचा फोटोसुद्धा मला दाखवू नकोस, मला त्याची भीती वाटते, तो जर मला कुठेही दिसला तर मी ते सहन करू शकणार नाही। आणि प्रतिमा घाबरते आणि रूममध्ये निघून जाते। तेव्हा इथे आता 22 वर्षांपूर्वी ज्यांनी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणला होता ती व्यक्ती आता त्यांना कळालेली असते। तेव्हा इथे रविराज काकांना आता अर्जुन म्हणतो की सध्या तरी तू शांत राहा, आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे, फक्त प्रतिमा त्याला माहिती आहे की त्याने मारले, म्हणून आपण ह्या गोष्टीची शहानिशा लवकरच करूया, काहीतरी पुरावे मिळवावे लागतील। या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा आपल्याला कळायला हवं, म्हणजे महिपत शिकरेचा 22 वर्षांपूर्वी तुमच्या फॅमिलीशी काय बरं संबंध असावा, हो की नाही। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आपल्याला आता पुरावे गोळा करायला लागतील आणि त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे सुद्धा शोधून काढावं लागेल। तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात की अर्जुन मी तुझ्याबरोबर आहे, मधुभाऊनी विलासचा खून केलेला नाही आहे, मधुभाऊ सायली हे प्रामाणिक माणसं आहेत आणि ते मला कळालेलं आहे। त्याच्यामुळे महिपत शिकरे आणि साक्षी
यांनी जबरदस्तीने ती जागा बळकावलेली आहे। सायली सुद्धा सांगते की मधुभाऊंना त्या लोकांनी खूप पैसे देऊ केले होते, पण मधुभाऊंनी ते पैसे घेतले नाही। ते म्हणाले की माझा जीव गेला तरी चालेल, पण मी ही जागा कुणालाही देणार नाही। तेव्हा इथे आता सत्य काय आहे ते रविराज काकांच्या समोर आलेलं असतं। तेव्हा ते म्हणतात की आपण कोर्टामध्ये याच्यासाठी लढूया आणि त्या जागेवरती पुन्हा स्टे आणूया। या केसमध्ये मी सुद्धा तुझ्याबरोबर आहे। तरी ते सायली म्हणते की सर काही करा, पण आमचं वात्सल्य आश्रम हे पाडलं जाऊ नये, नाहीतर मी मधुभाऊंना काय तोंड दाखवू, असं सायली म्हणत असते। तर आता अर्जुन आणि सायली दोघंजणं घरी गेल्यानंतर इथे रविराज काका आता प्रतिमाकडे जात असतात तिला जेवणाचं ताट घेऊन। तेव्हा इथे नागराज आणि प्रिया दोघंजणं आता घाबरलेले असतात। नागराज म्हणत असतो की प्रिया तू बघितलंस ना, अगं वहिनीला आता आठवलंय की महिपतने तिला मारलेलं आहे, म्हणजे हळूहळू वहिनीला सगळं काही आठवेल, हो की नाही? आणि जर हे सगळं आपल्यापर्यंत आलं तर? तेव्हा रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो। खरे गुन्हेगार तर माझ्या घरामध्ये आहेत की काय हे त्यांना आता कळतं। तेव्हा इथे प्रिया म्हणते मग आता काय करायचं, त्या अर्ध्या डोक्याच्या बाईला आपण उडवायचं का कायमचं? तेव्हा नागराज म्हणतो तेच करावं लागेल, प्रतिमाला जेवणातून तरी काहीतरी देऊन टाक, नाहीतर एखादं इंजेक्शन तरी आपण देऊया, त्याशिवाय आपल्या मानेवरती जी ही टांगती तलवार आहे ना ती बाजूला होणार नाही। जर प्रतिमा वहिनीला सगळं काही आठवलं तर सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येईल। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण दोघंजणं इन्वॉल्ड आहोत हे सुद्धा दादाला कळेल, मग दादा आपल्याला काही जिवंत सोडणार नाही। तर इथे अशा रीतीने आता नागराज आणि प्रियाचं सत्य रविराज काकांच्या समोर येतं। तेव्हा ते दरवाजा उघडून आतमध्ये जातात आणि म्हणतात की मी सापांना दूध पाजतोय का? म्हणजे तुम्ही दोघांनी माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, माझ्या प्रतिमाला पुन्हा एकदा मारण्याचा डाव रचताय का तुम्ही? तेव्हा इथे रविराज काका आता प्रिया आणि नागराज दोघांचंही थोबाड फोडतात आणि म्हणतात की तुम्ही नक्की मग काय बोलत होता? तेव्हा इथे नागराज सावरासावर करत असतो। प्रिया म्हणते बाबा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। रविराज काका म्हणतात प्रिया तुझ्या तोंडून तर एक शब्द काढू नकोस, कोण आहेस कोण तू? तू तर माझी मुलगी असूच शकत नाही। म्हणजे जे काही सगळेजण बोलत होते ते अगदी बरोबर होतं, तू माझी मुलगी तन्वी नाही आहेस, तू नक्कीच दुसरी कुणीतरी आहेस। तुझं नाव प्रियाच आहे। तुम्हाला दोघांना सुद्धा या घरातून बाहेर काढायला मला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही, पण प्रतिमा आत्ताच घरी आले, तिच्या डोक्यावरती पुन्हा काही परिणाम व्हायला नको। तिला जर कळलं ना तुम्ही दोघंजणं तिला मारण्याचा प्रयत्न करताय म्हणून तुम्हाला घरातून बाहेर काढले तर ती कशी रिॲक्ट करेल काय माहिती। तर इथे रविराज काकांना 22 वर्षांपूर्वी महिपत शिखरेने त्यांचा अपघात घडून आणला होता हे सत्य आता प्रतिमाकडून कळालेलं असतं। आणि आता इथे नागराज आणि प्रिया दोघंजणं प्रतिमाला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करतायत, हा त्यांचा प्लॅनसुद्धा रविराज काकांना कळतो। तर येणाऱ्या भागामध्ये आता रविराज काका, प्रिया आणि नागराज या दोघांना आता त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणारच असतात। तर इथे रविराज काकांच्या समोर आता महिपत शिखरेचं सुद्धा नाव आलेलं असतं आणि पुन्हा प्रतिमाला मारण्याचा डाव हा प्रिया आणि नागराज यांनी केलेला असतो। त्यामुळे इथे आता रविराज काका या तिघांनाही त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणार असतात। हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तर रविराज काका या तिघांना आता काय शिक्षा देणार हे बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स बघत राहा। थँक्यू।